2 दिवस झालं शेताकडे काही यायला मिळाले नाही, म्हणून चला तर बघूया, फेरफटका मारून येऊया म्हणून शेतात आले. आज आमच्या शेतात काय काय आम्ही लावले ते तुम्हाला दाखवते. ती भाजी बघा किती मस्त अशी आली आहे. इथे एक वांग्याचं झाडही लावले. इथं पूर्ण या बांधाला आम्ही नकली टोकनली आहे, ती पण मस्त आली बघा. वरण्याचे वेल आहेत. त्या साईडला पोकळ्याची भाजी पण आहे आणि भेंडी पण टोकनली आहे. त्यानंतर हा मुळा आहे. इथं वाटाण्याचं पण घातल्यात आम्ही. पोकळ्याच्या भाजी सोबतच त्यात टोमॅटोची झाडं पण आहेत. किती मस्त टोमॅटोची झाडं आल्यात आमची. इथं मेथी घातलेली पण उन्हामुळे थोडी सुकली आहे, थोडी चांगली आहे, थोडी करपा लागली आहे, लागायला आल्यामुळे त्याला. इथं बघा टोमॅटोच्या झाडाला टोमॅटो लागायला चालू आहेत. आणि इकडे स्ट्रॉबेरीचं झाड लावलेलं आहे. कारल्याचा वेल बघा मस्त आलाय. आणि इकडे वाटाणा पण आहे. जे आम्ही हॉटेल वेस्ट आणतो कोंबड्यांसाठी त्यात लिंबू असतात, लिंबूच्या ब्या पण पडलेल्या असतात आणि त्या आमच्या इथे येऊन पडतात आणि आमच्या खतात मिक्स होतात. आणि ते खत आम्ही हे शेतात आणून टाकले. हे बघा लिंबूचं छोटंसं झाड आले. त्या झाडाला सकडन दगड लावायचं कारण असं की ओळखणार नाही, रान म्हणून काढलं जाईल म्हणून असं हे आम्ही गोल दगड लावून ठेवलेत त्याला. त्याशी 4 अशा अननसची झाडं लावल्यात आणि त्याला अननस लागलं की तुमच्यासोबत नक्की शेअर करीन मी. तसा दोडका घातलाय बघू शकता, आलाय पण दोडका माझा. मस्त आलाय असा. 2 पानं आहे काकडी. आणि पूर्ण चौकोनी पट्ट्याला आहे असं तत्तू लावून घेतलाय बघा. त्याला कोंब यालात बारीक बारीक बघू शकता तुम्ही. जेणेकरून की हे तत्तू मोठा आल्यात की ह्यात असलेल्या भाजीला सावली मिळावी, उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी हे तत्तू लावलाय. आमच्याच कोंबड्यांच्या आणि शेळ्यांच्या खतावर केलेले हे पूर्णपणे नैसर्गिकरित्या केलेलं आमची भाजीचं छोटंसं शेत तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की सांगा.